नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर आशिष आर्बट सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर आशिष आर्बट सरांची. नमस्कार सर. डॉक्टर आशिष आर्बट सर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक सांधेतज्ञ आहेतच. मला आवडून सांगायचं वाटतं की त्यांनी आपलं प्रशिक्षण हे KM हॉस्पिटलमधनं संपादन केलं ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये आणि विशेष करून हे करत असताना त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. विशेष करून त्यांना सुवर्ण पदक म्हणजे गोल्ड मेडल देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत. तर पुढचं प्रगत प्रशिक्षण विशेष करून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमधलं त्यांनी जर्मनी USA या ठिकाणून संपादन केलं आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की नवीन रोबोटिक जे तंत्रज्ञान आहे हे भारतातील रुग्णांना उपलब्ध व्हावं यासाठी ते भारतात परतले आणि विशेष करून सध्या ते पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. मला आवडून सांगायचं वाटतं की जहांगीर हॉस्पिटल पुणे, त्याचप्रमाणे ऑस्टर अँड पर्ल हॉस्पिटल पुणे आणि त्याचबरोबरीने सह्याद्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी डॉक्टर आशिष आर्बट सर कार्यरत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या खास करून 9 वर्षांहून अधिक काळ त्यांचा रोबोटिक सर्जरीमधला रोबोटिक जॉईंट सर्जरीमधला विशेष अनुभव आहे आणि नवीन नवीन प्रकारचं तंत्रज्ञान सर्वसामान्य रुग्णांना उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपण आता हे बघत आहोत त्यांना मिळालेले अवॉर्ड, विशेष करून त्यांना सुश्रुत हेल्थ आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं होतंच. पण कोविडमध्ये केलेल्या त्यांनी कामगिरीबद्दल त्यांना आपले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांच्या हस्ते विशेष करून सन्मानित करण्यात आलं होतं. गेल्या 9 वर्षांहून अधिक काळ खास करून रोबोटिक सर्जरी करत असताना त्यांनी आजपर्यंत 8,000हून अधिक रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज केल्या आहेत आणि 11,000हून अधिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीज ह्या केलेल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रुग्णांना पुन्हा एकदा चालण्याचा आयुष्य जगण्याचा आनंद मिळालेला आहे. आपण बघूया आता रुग्णांचे वॉक विविध की कशा रीतीने रोबोटिक उपचार घेतल्यानंतर त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की हे जे परिवर्तन आहे हे नवीन प्रकारच्या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलेच आहे. पण त्याचबरोबरीने अत्याधुनिक स्वरूपाच्या तंत्रज्ञानाबरोबर अतिशय कुशल सर्जन रोबोटिक सर्जन असणं हे महत्त्वाचं आहे आणि ते केल्यामुळे ह्या सर्व रुग्णांना मी म्हणेन की या ठिकाणी ट्रीटमेंटमध्ये जो काही आपल्याला उपचारांमध्ये जो काही हे परिवर्तन दिसतंय हे शक्य झालेलं आहे त्यांच्यासारख्या कुशल सर्जनमुळे की जे अनुभवी आहेत. अर्थातच ह्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात अधिक मार्गदर्शन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न अर्थातच आपण विचारूया डॉक्टरांना. सर, एकंदरीत त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला पहिला प्रश्न आपल्याला विचारायचं वाटतं की नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आपण उपलब्ध करून देत आहात सर्वसामान्य रुग्णांना. आपली जी टीम कार्यरत आहे, कोणतेही गुडघेदुखीचे रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा कोणकोणते उपचार आपल्या या ठिकाणी टीमतर्फे दिले जातात, काय सांगता येईल? महेश, आपल्याकडे आता टीम अप्रोच आहे. प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की पेशंट जे आमच्याकडे येतात त्यात महिला जास्त असतात. त्यांना इतरत्र सामाजिक, आर्थिक आणि मानसिक हेही प्रॉब्लेम्स असतात. काही काही लोकांना डायबिटीस असतात. आम्हाला बरेचसे आमचे 60% पेशंट्स हे सीनियर सिटिझन्स असतात. तर त्यांचा हा सगळा अप्रोच टीम पूर्णपणे समजून घेते आणि त्या हिशोबाने आपल्याला ट्रीटमेंट दिल्या जाते. सगळ्यांनाच काय ऑपरेशन लागतं असं नाही. औषध गोळ्या आहेत, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन आहेत, व्यायाम आहेत. त्यासाठी आपली टीम त्यांना समजून सांगते आणि ज्यांना उद्या काही लेझर तंत्रज्ञान किंवा आधुनिक उपचार जसे 3D रोबोटिक्स आहेत किंवा रोबोटिक आहे हे जर लागलं तर त्यांना व्यवस्थित गाईड केलं जातं आणि त्यानंतर तो निर्णय घेतला जातो. येस, आपण ह्या ठिकाणी बघत आहोत की कशा रीतीने विविध प्रकारचे उपचार हे गुडघेदुखीच्या रुग्णांसाठी उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून ऑस्टर पर्ल हॉस्पिटल पुणे, जहांगीर हॉस्पिटल पुणे आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं की ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जे संपूर्णतः मोफत असणारे. पुढील 2 आठवडे सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण हे ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की हे संपूर्णतः मोफत असणार आहे. पुढील 2 आठवडे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला संपूर्णतः मोफत सल्ला कन्सल्टेशन असणार आहे, पण त्याचबरोबरीने सवलती दरामध्ये उपचार असणार आहेत. फक्त ह्याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता हे उल्लेख केलात की विविध प्रकारचे आपण आता रुग्ण हे बघत आहोत. ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेतल्यानंतर आपण हे विविध प्रकारचे रुग्ण बघत आहोत. आपण बघू शकता नमाज पढू शकतायत किंवा खास करून खाली मांडी घालून बसू शकतायत, पूजा करू शकतायत, घरातली कामं करू शकतायत किंवा विशेष करून जिन्यांची चढउतार आहे हे शक्य झालेलं आहे. आणि हे सर्व शक्य झालेलं आहे हे खास करून जे उपचार मिळत आहेत डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली, ज्याच्यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये इंजेक्शनचे उपचार आहेत, दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, गरज पडली तर रोबोटिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. शेतकरी वर्गातले, कामगार वर्गातले, सिनियर सिटीजन्स आहेत किंवा गृहिणी आहेत, महिला आहेत, ह्या सगळ्यांना ह्या उपचारांमध्ये पडलेला जो आज फरक आपण बघत आहोत हे शक्य झालेलं आहे डॉक्टर आशिष आर्बट सरांमुळे. आणि
ह्याच अनुषंगाने आपण आता एका रुग्णाचं मनोगत ऐकणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे. डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेतल्यानंतर बघूया आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मी फक्त आशिष आर्बट सर आणि रोबोटिक सर्जरी ह्या 2 गोष्टींमुळे या ठिकाणी अट्रॅक्ट झालो होतो आणि मी आता एकदम खुश आहे. माझी जी अपेक्षा होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मी एकाच दिवसात चालायला लागलेलो आहे. ही फक्त जाहिरात नव्हे, ही सत्य वस्तुस्थिती आहे. येस, आपण हे ऐकलं त्यांच्याकडनं की ही सत्य वस्तुस्थिती आहे की डॉक्टर आशिष आर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना ह्या उपचारांमुळे पुन्हा एकदा चालण्याचा, आयुष्य जगण्याचा आनंद मिळाला. सर, ही काय केस होती आम्हाला जरा सांगा. यांचं जर आपण आता स्क्रीनवर बघत आहात, जे यांचं हे पूर्ण कार्टिलेज गेलेलं होतं ग्रेड 4मध्ये आणि त्यांना चालण्याचा बसायचा त्रास होता. ह्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. आणि ऑस्टिओआर्थरायटिस झाल्यावर बरेचसे लोक तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट सांगतात. जॉईंट रिप्लेसमेंटबरोबर महेश बऱ्याच गोष्टी हे नका करू, ते नका करू, बऱ्याच गोष्टी अशा येतात. मात्र आता 3D रोबोटिक टेक्निकनी पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट जेव्हा आम्ही टाकतो तर त्यांना पहिल्या दिवशी आपण उभं करू शकतो. हे ऑपरेशन अतिशय आता सिम्पल आहे. पूर्ण होशमध्ये ऑपरेशन होतं आणि एक ड्रॉपसुद्धा ब्लड याच्यात जात नाही. आजकाल लेस स्टिचचा पण ऑप्शन आहे, म्हणजे स्किनवर सुद्धा स्टिचेस नसतात. मसल्स आपण वाचवल्या जातो. त्यामुळे पहिल्या दिवशी आपण पेशंटला उभं करू शकतो. 48 तासात आम्ही पेशंटला घरी पाठवू शकतो. आणि पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट जेव्हा आम्ही रोबोटिक्सनी टाकतो त्यामुळे हे सगळं आता पॉसिबल झालं आहे आणि याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. येस, आणि ह्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं आहे की खास शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपण आता फोटोजही बघूया की खास करून ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुवर्ण संधी आहे. विशेष करून ज्यांना गुडघेदुखी आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे, कारण संपूर्णतः मोफत शिबिर असणारे पुढील 2 आठवड्यासाठी, ज्याच्यामध्ये सांधेदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतात. सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आपल्या डोळ्यासमोर येतेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट झालं, फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, स्पोर्ट्स इंजुरीज आहेत, उतार वयातील खास करून गुडघेदुखी आहे, स्त्रियांमध्ये असणारा ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता किंवा गुडघेदुखी आहे, सोरायसिस नंतर किंवा तापानंतरची, करोना नंतरची सांधेदुखी आहे. सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी ठिकाणी उपचार मिळणार आहे. त्याचप्रमाणे अमवात म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस असणारे रुग्ण, अँकिलोजिंग स्पॉन्डिलोसिस रुग्ण, हे सर्व रुग्ण ह्या मोफत शिबिरामध्ये सहभागी होऊ शकतात. विशेष उपचार आहेतच, पण त्याच अनुषंगाने सवलतही आहे या उपचारांमध्ये. तर त्यामुळे जरूर याचा फायदा घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं की आपल्याकडे दुर्बिणीचे उपचार उपलब्ध आहेत, विशेष करून स्पोर्ट्स इंजुरी झालेल्या रुग्णांसाठी किंवा जे अर्ली पहिल्या स्टेजमध्ये आहेत. तर दुर्बिणीचे आपण या ठिकाणी एव्ही बघूया आणि आम्हाला सांगा की कशा रीतीने हे दुर्बिणीचे उपचार केले जातात, काय सांगता येईल. दुर्बिणीचे उपचार महेश, आपल्याला जेव्हा आतले लिगामेंट गेलेले असतात किंवा मसल टेअर्स असतात किंवा आतल्या गाद्या फाटलेल्या असतात गुडघ्यात, शोल्डरमध्ये, तर बिना टाक्याचं दुर्बीण आणि कॉम्प्युटराइज ही सर्जरी होते. एका दिवसात आपण पेशंटला घरी पाठवू शकतो. जर ह्याला वेळेवर केलं तर वंगण म्हणजे खुर्च्या पूर्ण वाचतो आणि स्पोर्ट्समॅन पुन्हा खेळायला जातो. मोठमोठ्या स्पोर्ट्समॅनला आता देवाच्या देणी आम्ही ऑपरेट केलेलं आहे, ते खेळत आहेत. तर वेळेवर जर दुर्बीण शस्त्रक्रिया झाली, लिगामेंट्सला जर व्यवस्थित आपण टॅकल केलं आणि एक्सपिरियन्स सर्जनकडनं करून घेतलं तर ऑस्टिओआर्थरायटिस होण्याचे चान्सेस अक्षरशः नील होऊन जातात. येस, आपण हे बघितलं कशा रीतीने हे दुर्बिणीचे उपचार केले जात आहेत. आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मी जरूर फोटो दाखवू इच्छितो की आपल्याला मोफत शिबिर या ठिकाणी पुढील 2 आठवड्यासाठी असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. तर पुढचे जे आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते टिपून घ्या. पहिला नंबर आहे 8888734403 आणि दुसरा नंबर आहे तो 9594912719. ह्या नंबरवरती जरूर कॉल करा. संपूर्णतः मोफत शिबिर असणारे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी पुढील 2 आठवडे आणि सवलतीच्या दरामध्ये सर्व उपचार आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत आणि रोबोटिकचे उपचार सुद्धा असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच रोबोटिक उपचारांविषयी उत्सुकता आहे सगळ्याच प्रेक्षकांना जाणून घेण्याची की रोबोटिक तंत्रज्ञानाविषयी बरेच गैरसमज आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण कार्यक्रमामध्ये मला सांगितलीत की एक तर की ते रोबो चालवणारा जो सर्जन आहे हा सगळ्यात महत्त्वाचा एक्सपिरियन्स असणं आणि पेशंटला चॉईस मिळणं हेही महत्त्वाचं आहे. आपला काय अनुभव आहे आणि आपण रोबोटिकचं ॲनिमेशन बघूया. याच्यात आपल्याला आम्ही एक सांगू इच्छितो की आता सगळीकडे रोबोज आलेले आहेत. मात्र रोबोचा हा एक लर्निंग कर्व आहे. आता आम्ही 14 वर्षापासून जास्त रोबोटिक सर्जरीज करून राहिलो आहेत आणि आता जे रोबोज मार्केटमध्ये काही काही अवेलेबल आहेत त्यामध्ये आपल्याला ऑप्शन्स नसतात, कारण का इम्प्लांट ते कंपनीचं टाकतात. आता जे 3D रोबोटिक्स आपण आणलेलं आहे त्याच्यामध्ये पेशंट स्पेसिफिक म्हणजे पेशंटला अनुसंगून पेशंटला जे फिट होईल 98%
जे फिट होईल ते आपण होलोलेन्स मायक्रोसॉफ्ट 3D रोबोटिक्सनी टाकतो आणि त्याचा रिझल्ट्स आता तुम्ही स्क्रीनवर बघतात. तर नुसतं रोबोच्या मागे न जाता महेश, कोण रोबो वापरत आहे, त्यांना किती एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला ते कमीत कमी 15 ऑप्शन्स देत आहेत की नाही, इथपासनं जर तुम्ही विचार केलात, कारण काय पेशंट स्पेसिफिक इम्प्लांटेशन म्हणजे पेशंटला निगडीत असलेलं जर इम्प्लांट आतमध्ये गेलं तरच ते रिझल्ट मिळतील. रोबो काही जादू करत नाही, त्याच्या मागचा सर्जन जादू करतो. येस, आपण आणि या अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत ऐकूया, कशा रीतीने रोबोटिक उपचारानंतर त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडलंय बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. मी डॉक्टर राजेश्री अनिल बडगुजर. माझं प्रोफेशन मी डॉक्टर आहे आणि मला एक 7-8 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होता. मग मी सगळ्या तपासण्या केल्यावर कळलं की मला नी रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. तर मी डॉक्टर आशिष अरबट सरांचा कॉन्टॅक्ट केला. सरांकडे मी आले आणि 2 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं आहे आणि मी एकदम ओके आहे. बघितलं कशा रीतीने 2 दिवसापूर्वीच ऑपरेशन झालं आणि ते एकदम ओके. सर काय सांगता येईल याविषयी आम्हाला? कसं असतं, जर आपण पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट, जर असं आम्ही आता एक इम्प्लांट आणलेला आहे, पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे पेशंटला अनुसंगून जेव्हा CT स्कॅनमध्ये बघितलं जातं आणि रोबोटिकद्वारा ते प्रत्यारोपण केलं जातं. आता आम्ही जे ॲनाटॉमिकल इम्प्लांट्स टाकतो आहोत, त्या ॲनाटॉमिकल इम्प्लांटमध्ये तुम्हाला खाली बसता येईल, मांडी घालता येईल, स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज करता येईल. पण हे टाकताना जे काही तंत्रज्ञान लागतं आहे महेश, ते आता आपल्याकडे आलेले आहेत. लकीली 4 वेगळ्या प्रकारचे रोबोज आता आपल्याकडे आहेत. आपण इवन रोबोसाठी सुद्धा पेशंटला ऑप्शन देतो की हा पर्टिक्युलर रोबो तुम्हाला चांगला पडेल, तुम्हाला 3D रोबोटिक्स करायचं आहे, 2D रोबोटिक करायचं आहे. आणि त्याचा एक असा फायदा होतो की पेशंटला 15 ते 16 ऑप्शन्स मिळतात, ना की एकच ऑप्शन. पेशंटने हे लक्षात घ्यावं की पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे पेशंटला जर निगडीत इम्प्लांट जर व्यवस्थित गेलं तर ते 20 वर्ष मागे ज्या ॲक्टिव्हिटीज करू शकत होते ते सगळ्या करू शकतील आणि त्याची तब्बल 40 वर्षाची गॅरंटी आपण घेतो. येस, आपण ह्या अनुषंगाने अजून एका रुग्णाचं मनोगत ऐकूया, बघूया त्यांना कशा रीतीने उपचारांमुळे लाभ झालेला आहे. प्रत्यक्ष स्क्रीनवरती बघूया. सर्जरी झाली आणि चालण्यामध्ये त्याचा नक्कीच फरक पडलेला आहे. म्हणजे तो जो पूर्वी अगदी फार कणत चालत असे आमच्याबरोबर, त्याला जिनाही चढता येत नसे, 2 पायऱ्यासवर चढता येत नसत, तो ते आता चढू शकतो, आमच्याबरोबर उतरू शकतो. आणि ही त्याची इम्प्रूव्हमेंट आहे ऑपरेशन झाल्यापासून 6 आठवड्यामध्ये झालेली. खुर्चीवर बसू शकतो, उभा राहून तो चालू शकतो, तो स्वतःचे व्यवहार सगळे स्वतः करू शकतो. मला त्याचं आता काही करायला लागत नाही आणि त्यामुळे डॉक्टर आशिष अरबट यांचा मी खूप आभारी आहे. येस, आपण हे बघत आहोत, एक दिव्यांग व्यक्ती आहे. मला वाटतं सर कशा रीतीने हे आपण ट्रीटमेंट केलं? कसं आहे, दिव्यांगांना बरेच ह्या जो पर्टिक्युलर पेशंट होता त्याला 11 हॉस्पिटल्सनी नाही म्हटलं होतं बिकॉज त्यांना सेरिबल पॉल्सी म्हणजे दिव्यांग होते आणि दोन्ही खुर्चे पायातले गुडघ्यातले खराब झाल्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं. तब्बल 2 वर्ष ते घरच्या घरी पण चालू शकत नव्हते. जेव्हा आमच्याकडे आलं, जेव्हा 3D रोबोटिक्सनी पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट त्यांना आम्ही टाकलं, तुम्ही स्वतः रिझल्ट बघताय, ते स्वतः करू शकतात. बिकॉज असे पेशंट्सला बऱ्याच जागी रिफ्यूज केलं जातं बिकॉज याला टेक्नॉलॉजी, एक्सपिरियन्स आणि टीमवर्क लागतं आणि ते रिझल्ट आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. तर अशा पेशंटने पण हताश होऊ नये, आमची मदत आणि आमचा सल्ला नक्की घ्यावा, हीच प्रेक्षकांना एक विनंती आहे. येस, आणि ह्याच अनुषंगाने मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचं, आपण स्क्रीनवर बघत आहात, मोफत शिबिर आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. पुढील 2 आठवडे संपूर्णतः मोफत सल्ला असणार आहे. त्यामुळे गुडघेदुखीचे रुग्ण असोत किंवा हिप जॉईंट, खुब्याची सांधेदुखी असो, फ्रोझन शोल्डर असो किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवाताचे रुग्ण असोत, महिला आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, कामगार शेतकरी वर्गात असो किंवा IT तले लोक असोत, आपल्या सगळ्यांसाठी या ठिकाणी उपचार उपलब्ध आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गरजू रुग्णांना 50% सवलत असणार आहे, खास करून उपचारांमध्ये, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, रोबोटिकचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेत. तर हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला मिळणार आहेत. फक्त या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. या अनुषंगाने अर्थातच सर हिप जॉईंट विषयी माझा प्रश्न आहे. हिप जॉईंटचं आपण एक ॲनिमेशन पण बघूया आणि हिप जॉईंटमध्ये आता काय नवीन उपचार आलेले आहेत, काय सांगता येईल? करोनानंतर मला वाटतं ह्याचं प्रमाण खूप वाढलंय खराब होण्याचं, काय सांगता येईल? महेश, हा एक खूप मोठा धगधगता प्रश्न आहे. कोरोनानंतर आता AVN, एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे हिपचा हेड खराब होणं, हे खूप प्रमाणात आलेलं आहे. तब्बल 60 लाख लोक नी रिपोर्ट केलं होतं इंडियामध्ये की त्यांना AVN आहे. तर त्यासाठी आजकाल स्टेम सेलची थेरपी आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि जर वरच्या टप्प्यात म्हणजे ग्रेड 4, ग्रेड 3ला जर पेशंट आलेला, त्याला आजकाल हिप रिप्लेसमेंटमध्ये सुद्धा 3D रोबोटिक्स, ह्युमनॉइड रोबोटिक आलेलं आहे. त्यामध्ये आम्ही आजकाल सेरॅमिक इम्प्लांट्स पेशंटच्या अँगलनी टाकतो आणि त्यामुळे तुम्ही जर रिझल्ट बघाल तर पेशंटला लाईफ टाईम त्याची वॉरंटी राहते. मी अँटिरियर अप्रोचनी ते ऑपरेशन करतो.
होलोलेन्स मायक्रोसॉफ्ट रोबोचा वापर करून पहिल्यांदा इंडियात आपण हिप रिप्लेसमेंटसुद्धा रोबोटिक तज्ज्ञांनी तंत्रज्ञानाने आणलेला आहे आणि त्याचा रिझल्ट असा असतो की ते तब्बल 30-40 वर्ष त्याला काही व्हायला नको आणि पेशंटला जे काय ॲक्टिव्हिटीज आहेत जे काय ते करत होते जसे स्पोर्ट्स आहे, खाली बसणं आहे, इंडियन टॉयलेटला बसणं आहे, हे ते इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीजपेक्षा जास्त चांगलं करू शकतील आणि याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. येस, आपण हे बघितलं ॲनिमेशन आणि अनुषंगाने एका रुग्णाचं मनोगत आपण बघणार आहोत की कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलेलं आहे हे उपचार घेतल्यानंतर. बघूया आपण आता प्रत्यक्ष स्क्रीनवरती पुढच्या रुग्णाचं मनोगत. MRI एव्हियन स्टेज 2 आणि स्टेज 3 असं आल्यानंतर मी जे स्टेज 2ला होतं राईटचा त्याला ऑस्ग्रो करायचं आणि स्टेज जो 3 होता त्याला आपण हिप रिप्लेसमेंट करायचं. डॉक्टर आर्बटांना बोललो की मला हे चालता आलं पाहिजे. तर डॉक्टर आळंदी पंढरपूरची वारी ही पूर्ण मी केलेली आहे. जवळजवळ 250-300 किलोमीटरची आहे आणि आजपर्यंत जिना चढणं आहे तो जवळजवळ 4 माळे असो 5 माळे असेल ते मी चढतो, कुठल्याही प्रकारचं नाही. त्याच्यानंतर मी स्कूटी चालवतो, माझी मोटरसायकल चालवतो, माझ्या कार चालवतो आणि डॉक्टरांच्या सगळ्या टीमची मला खूप मोठी हेल्प वेळोवेळी होत असते. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने त्यांना मदत झाली आणि हिप जॉईंट एव्हियन झालेलं होतं त्यांना आणि त्याच्यावरती सर आपण हे काय उपचार केले होते? एव्हियन नंतर महेश आता त्या टप्पेवारी आपण उत्तर देऊया. एव्हियन हे खूप यंग लोकांमध्ये होऊन राहिलेलं आहे, एस्पेशली ज्यांना कोविड झालेलं आहे. कोविडची जरी ट्रीटमेंट नसेल झाली तरी कोविडनंतर एव्हियनचं प्रमाण 90% वाढलेलं आहे आणि बरेच जणांना जेव्हा हिप रिप्लेसमेंट सांगण्यात येते त्यांना भीती असते की मी यंग आहे आणि मी जर रिप्लेस केलं तर मला काही करता येणार नाही. तर त्यांनी निराश होता कामा नये. 3D रोबोटिक्सनी जेव्हा आपण आजकालचे मॉडर्न सेरामिक इम्प्लांट्स, ड्युअल मोबिलिटी इम्प्लांट्स जेव्हा टाकतोय, नुसतं टाकणं नाही, त्याला पेशंट स्पेसिफिक अँगलनी जेव्हा 3D रोबोटिक्सनी ते टाकलं जातं, पेशंटला अँटिरियर अप्रोचनी ते केलं जातं. पेशंटला काही काळाने कळणारसुद्धा नाही की त्यांचं ऑपरेशन झालं आहे आणि त्यांचं लाईफ पूर्ववत होईल. जसे तुम्ही आता हे पेशंटचे टेस्टिम्युनल्स बघतात, त्यांचं लाईफ हे कम्प्लिटली 20 वर्ष मागे गेलेलं आहे. लाईफही वाढतं, क्वालिटी ऑफ लाईफ वाढते महेश, आणि त्याची काही किंमत नाही आहे. येस, आणि ह्या अनुषंगाने आपण एक पुढचं मनोगत ऐकूया की त्यांनाही कशा रीतीने ह्या उपचाराने फायदा झालेला आहे, पुन्हा एकदा आयुष्य जगण्याचा आनंद मिळालेला आहे. बघूया प्रत्यक्ष स्क्रीनवरती. 3 महिन्यांपूर्वी एव्हियन डिटेक्ट झाला होता आणि असं लक्षात आलं की मला माझे दोन्ही हिप रिप्लेसमेंट करावे लागणार आहे. मला डॉक्टर अरबत सरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांना भेटल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्याकडे बरेच ॲडव्हान्स वे ऑफ ऑपरेशन करायची पद्धत आहे आणि मला त्यांच्याकडे भेटल्यानंतर बराच कॉन्फिडन्स वाटला. तर मी माझी दोन्ही हिप रिप्लेसमेंट एका सिंगल सेटिंगमध्ये केली. मी मांडी घालून बसतोय, मला ड्रायव्हिंग व्यवस्थित करता येते आणि मला फास्ट चालता येते. येस, आपण बघितलं कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडलं. सर, हे कसं शक्य झालं? आता पेशंट स्पेसिफिक अँगलमध्ये जेव्हा महेश आपण हे टाकतो तेव्हा पेशंटला नॉर्मली काय होतं, जेव्हा जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये जसं आता हे मी हिप तुम्हाला दाखवतो आहे, हे जर हिप तुम्ही पेशंट स्पेसिफिक अँगलला टाकलं तर पेशंटला ते ज्या काय ॲक्टिव्हिटीज ते आधी करत होतात ते करायला जराही त्रास होत नाही. आपण सगळे मसल्स वाचवतो. अँटिरियर अप्रोचमध्ये प्रत्येक मसल हिपचे वाचवल्या जातात आणि त्यामुळे ते हे सगळं शक्य होतं. फक्त 3D रोबोटिक्सनी जर हे केलं तरच सर्जनला ते अँगल्स कळतात, पेशंटचे नॅचरल अँगल्स कळतात. 3D रोबोटिक्समध्ये आपण आधी CT स्कॅन करतो, पेशंटचे जे इमेजेस आहेत ते रोबोमध्ये जातात. एक दिवस आधी आपण जसं PUBG असतं तसं व्हर्च्युअल सर्जरी केल्या जाते. व्हर्च्युअल सर्जरी केल्यावर त्यांना इम्प्लांट कुठलं मॅच होतं, त्यांचे अँगल्स काय ते 3 डायमेन्शनमध्ये बघितले जातात, जे इतर रोबोमध्ये पॉसिबल नाही आहेत. आणि एकदा ते अँगल्स कळले, इम्प्लांट कळलं, ते पेशंटला सांगितलं जातं आणि ते त्याच्या अनुसंगून आपण टाकतो. त्यामुळे हे सगळे रिझल्ट्स महेश आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे गुडघेदुखी असो किंवा हिप जॉईंटची सांधेदुखी असो, आपल्याला सर्वोत्तम उपचार आहेत. आपण एक पुढचं मनोगत ऐकूया कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडले उपचार घेतल्यानंतर. 2005 मध्ये क्लासेस पीक पिरियडला असताना अचानक माझे पाय दुखायला लागले आणि नंतर चेकिंग केलं असता असं कळालं की एव्हियनचा त्रास आहे, हिप जॉईंटचा प्रॉब्लेम्स होता. आणि 16 नोव्हेंबर 2021ला त्यांनी माझ्या दोन्हीही हिप जॉईंटचं सक्सेसफुल ऑपरेशन्स केलं. एक्सरसाइज करायला लागलो, जिमला जायला लागलो
आणि आता मी अगदी सुदृढ आहे, व्यवस्थित मला चालता येतं, गाडी ड्रायव्हिंग करता येते. तर त्याबद्दल मी डॉक्टर आशिष आर्बट आणि त्यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे. येस, आपण हे बघितलं त्यांचं मनोगत. सर, जाता जाता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? वेळ मर्यादित आहे आपली. प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की कोणी जर तुम्हाला जॉईंट रिप्लेसमेंट सांगितली आहे, लिगामेंट सांगितलेलं आहे, कुबा खराब झालेला सांगितलेला आहे, तर आमचं ऑपिनियन नक्की घ्यावं. आजकाल होलोलेन्स, 3D रोबोटिक्स, ह्युमनॉइड रोबोटिक्सनी पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट्स आलेले आहेत. 15 ते 16 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तुमच्यावर इम्प्लांट थोपवलं जाणार नाही आहे. तुमच्यावर रोबोचे पण ऑप्शन्स आता आलेले आहेत. आता 4ही रोबोज आता आमच्याकडे आलेले आहेत. तर ऑप्शन्स असावे, निराश होऊ नका. 3D रोबोटिक्स, मॉडर्न रोबोटिक्सचा फायदा आणि मॉडर्न इम्प्लांट्स आणि एक्सपिरियन्स सर्जन आणि त्याची टीम जर असेल तर आयुष्य हे पूर्ववत होईल. काळजी न करता निर्धास्तपणे जगता येईल, याची नोंद प्रेक्षकांनी घ्यावी. येस, मला वाटतं एक मोलाचा सल्ला जाता जाता आपल्याला डॉक्टर आशिष आर्बट सरांनी दिलेला आहे, ज्यांना नुकतंच सुश्रुत हेल्थ आयकॉन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. 11,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की आता रुग्णांसाठी, सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध आहे पुढील 1-2 आठवड्यासाठी मोफत शिबिर असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी, आणि सवलतीच्या दरामध्ये खास करून दुर्बीण लेझरचे उपचार आणि खास करून रोबोटिक्सचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत. फक्त ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर आशिष आर्बट सर खास करून जहांगीर हॉस्पिटल पुणे, ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल पुणे आणि सह्याद्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.